नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्याच्या विविध भागामध्ये अतिवृष्टी झाली होती। या काळामध्ये शेतीचे मोठे नुकसान देखील झालं होतं। पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना फटका बसला असून त्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेअंतर्गत आता पैसे मिळणार आहेत आणि याच्यातनं हा जो जिल्हा आहे, हा जिल्ह्यात आता जवळपास चांगले पैसे याच्यातनं मिळणार आहेत। कोणता जिल्हा आहे ते सविस्तर जाणणार आहोत। अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कारण की या जिल्ह्याविषयी सगळ्यांच्या मनामध्ये खूप आस्था होती। परभणी जिल्ह्याचा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टी जिल्ह्याभरामध्ये जवळपास 4 लाख हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान देखील झालं होतं। परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी नेत्यांनी देखील केली होती, तिथपर्यंत पोहोचले ते। महसूल प्रशासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले होते, मात्र पीक विम्यापोटी अग्रिम रक्कम मिळण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आलेली नव्हती आणि त्याच संदर्भातील हा अपडेट आहे की आता त्या शेतकऱ्यांना हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा आता मिळणार आहे। अतिवृष्टी नुकसान झालेल्या 7.5 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा 350 कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार आहे। आता ही जे काही परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी पीक विमा कंपनीचे शेतकऱ्यांना 25% रक्कम देण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे। त्यामुळे परभणीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचं आता आपल्याला स्पष्ट आहे। फक्त हा जो पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणं गरजेचं आहे। अतिवृष्टी नुकसान झालेल्या 7.5 लाख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून 350 कोटी रुपये पीक विमा अग्रिम म्हणून मिळणार आहे। परभणी जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। या सर्व शेतकऱ्यांना आता 25% अग्रिम रक्कम मिळाली असणार आणि म्हणूनच त्यांना आता हा 3.5 ज्यांना मिळाला आहे त्यांना ठीक, ज्यांना नाही मिळाला त्यांना हा मिळणार आहे। मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।